भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून वंचितच्या उमेदवारांना धमक्या, अर्ज मागे घेण्यासाठी दबावाचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केला आहे। महापालिका गेटवर वंचित बहुजन आघाडीचा पहारा, पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी। आज दिनांक 2 रोजी शुक्रवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान गंभीर आरोपांचं राजकारण तापले असून वंचित बहुजन आघाडीनं भाजप आणि शिवसेना शिंदे गटवर थेट आरोप केले आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी व वेळेतच भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केला आहे। जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती। याच पार्श्वभूमीवर डेव्हिड घुमारे यांनी सांगितले की भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्हीही पक्ष आपल्या राजकीय ताकदीचा गैरवापर करत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत। काही ठिकाणी धमक्यांचे प्रकार घडत असून उमेदवारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। इतकंच नव्हे तर ख्रिश्चन धर्मगुरूंना पुढे करून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी भूलथापा दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। माझे उमेदवार घाबरल्यात, अशा प्रकारे दबाव आणि धमक्यांद्वारे निवडणूक प्रक्रिया बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, असं स्पष्ट शब्दात घुमारे यांनी सांगितलंय। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आज जालना महानगरपालिका मुख्य गेटवर उपस्थित राहून आपल्या उमेदवारांच्या संरक्षणासाठी पहारा देत होते। महापालिका परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे। निवडणूक ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया आहे, ती भयमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे। कोणत्याही पक्षानं दबाव, धमक्या किंवा फसवणूक करून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडू नये, अशी ठाम भूमिका डेव्हिड घुमारे यांनी मांडली आहे। तसेच या सर्व प्रकरणात पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान महापालिका परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थितीवर पोलिसांचं लक्ष आहे। निवडणूक प्रक्रियेतील पुढील घडामोडींवर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। माझ्या 4-5 उमेदवारांना फोन आले, मला अर्जंटमध्ये फोन आले। माझ्या उमेदवाराला धमकवण्याचा आणि विड्रॉल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी केलेला आहे। माझ्याकडे त्यांची नावं, फोन रेकॉर्ड सगळे आहेत। राजकीय नेते आमच्या धर्मगुरूंना हाताशी धरून, ख्रिश्चन पुढाऱ्यांना हाताशी धरून आणि काही मुस्लिम पुढाऱ्यांना हाताशी धरून माझ्या उमेदवारांना त्या ठिकाणी विड्रॉल करण्याच्या धमक्या देत आहेत आणि या ठिकाणापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला। मी सकाळपासून माझे 3 उमेदवार सुरक्षित ठिकाणी त्यांच्या तावडीतून उचलून नेलेले आहेत आणि माझ्या उमेदवाराला धमक्या देणाऱ्यांना मी त्या ठिकाणी आवाहन करतो की हा पक्ष आदरणीय नेते बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे, हा घटनेला मानणारा पक्ष आहे। जालन्यातल्या प्रशासनाला, निवडणूक करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला मी विनंती करतो की तुम्ही फेअर इलेक्शन करा। हे राजकीय पक्ष जे दबाव घालतात यांना तुम्ही आवरा आणि इथलं जालन्याचं इलेक्शन हे फेअर झालं पाहिजे, ही मागणी मी या ठिकाणी करतो। मी आत्ताच त्यांचे सगळ्या नावाशी पोलीस स्टेशनला तक्रारी करणार आहेत ज्यांनी माझ्या उमेदवाराला त्या ठिकाणी धमक्या दिल्या। 3 ते 4 उमेदवारांना माझ्या धमक्या आलेल्या आहेत आणि मी आग्रहाची विनंती करतो प्रशासनाला की मी त्यांची रीतसर कंप्लेंट त्या पोलीस स्टेशनला करणार आहे, विथ रेकॉर्ड करणार आहे। त्या उमेदवारावर गुन्हे दाखल करा, विड्रॉल करा। अनेक पक्ष आहेत ज्याच्या आता तक्रारी आम्ही सविस्तर करतो। साहेब, ते काय म्हणतात माहित का, जे लोकांकडे खायला पैसे नाही ते इलेक्शन मध्ये कशाला उतरतात? तुमच्या घरात खायला पैसे नाही, लोकांना काय वाटणार आहे? समजा हे निवडणूक फक्त पुढाऱ्या माणसाचं आहे, गरीब माणूस जे हे इलेक्शन निवडणूक मध्ये उभे राहू शकत नाही हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते पैशाच्या आमिषातून, ते राजकीय पक्षाच्या दबावातून ते आमच्यावर जे दबाव घालतात, आम्हाला म्हणतात आणि आमचे चरित्र जे आहे ते घालण्याचं काम करतात ते की हे गोर गरीब आहे, हे विकून जाईन, हे करून जाईन। ते उदाहरणे जे परलीचं जे बब्बू मिस्त्री जे आहे ते निवडून आलं, पैशाचे आधारे निवडून आला का? तो काय सर्वसामान्य माणसाला उभं राहण्याचा अधिकार, हक्क नाही का? हे संविधानने, हे घटनाने आम्हाला अधिकार दिले नाही का? आणि आमच्या बाबतीत जे चुकीची जे घोषणा करतात की विकले, बसले, त्यांनी तिकीट विकला, ते विड्रॉल झाले, ते हिशोबाने आम्ही आमचे आदरणीय जे जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे साहेब यांच्याकडे आलो
की माझ्या बाबतीत जे चुकीचं जे धोरण पसरत आहे शहरभरात, मग मी यांच्या शरणात आलेलो. मी काय नाव आपलं? माझं नाव पठाण वसीम खान दिलावर खान. माझी आहे जहारा खान दिलावर खान. ते प्रभाग क्रमांक 10 मध्ये उभा आहे. आणि आता काय कारवाई करणार? अरे हे नाही माझे सचिव तक्रार करणार आहेत. आता मी साहेबांनी फक्त माझ्या उमेदवारांना मी बातम्या निवडणुकीसाठी द्यायचं. फ्री करणार आहे. माझे सचिव आता जिल्हाध्यक्ष, जिल्हा अधिकारी आणि त्या पोलीस स्टेशनला आम्ही तक्रारी करणार आहोत. आम्ही घाबरणार नाहीत, आम्ही कोणालाही घाबरणार नाहीत.